नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेसमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 12वी नंतरचा डिग्री स्तरावरील आर्ट्स अंडर येणारा BA इकॉनॉमिक्स या कोर्स बद्दल माहिती पाहणार आहोत. तर हा कोर्स काय आहे, कसा केला जातो, तुम्ही कशा प्रकारे कोणकोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता, पुढे नोकरीच्या संधी आहेत की नाही, किंवा कोणी हा कोर्स निवडायला पाहिजे, सर्व गोष्टींचा जो अभ्यास आहे किंवा डिटेल्स आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर सर्वप्रथम पाहूया की BA इकॉनॉमिक्स काय आहे. शॉर्ट मध्ये जर पाहिलं गेलं तर ह्याच्यामध्ये नावच आहे बघा, बॅचलर इन आर्ट्स इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स हा विषयाबद्दल सर्व डिटेल अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये शिकवला जातो. आणि याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर बँकिंग सेक्टर असेल किंवा फायनान्स सेक्टर असेल, या विषयाची माहिती जी असते याविषयी अंडर जो आहे तो हा कोर्स डेव्हलप केला गेलेला आहे. म्हणजे याच्याबद्दल जो अभ्यासक्रम आहे तो पाहायला भेटतो, जे तुम्हाला फर्दर पाहायला भेटेल या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहायला गेला तर. आणि जर या वर्षाचा तो ह्याचा कालावधी जर पाहिला या विषयांचा किंवा या अभ्यासक्रमाचा पूर्ण, तर 3 वर्षाचा कालावधी तुम्हाला पाहायला भेटतो. हा कोर्स रेग्युलर ॲज वेल ॲज डिस्टन्स मध्ये अवेलेबल आहे. तर मित्रांनो, यासाठी शैक्षणिक पात्रता काय आपण ती पाहूया. तर बघा, 12वी पासआउट विद्यार्थी यासाठी ऍडमिशन घेऊ शकतात. 12वी पासच का, तर हा डिग्री कोर्स आहे, डिग्री स्तरावरील कोर्स आहे, जे फक्त 12वी पासआउट विद्यार्थी घेऊ शकतात. यामध्ये मिनिमम तुम्हाला 50% मार्क असणे गरजेचे आहे. नो मॅटर व्हॉट, तुम्ही कोणत्या स्ट्रीम मधून 12वी पासआउट केलेली आहे, मग ते PCM असो PCB असो, नो मॅटर व्हॉट तुम्ही याच्यासाठी जे आहे ते ऍडमिशन घेऊ शकता. हा कोर्स डिस्टन्स ॲज वेल ॲज रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल आहे. खूप सारे कॉलेजेस आहेत तिथे हा कोर्स प्रोव्हाइड केला जातो, ज्याबद्दल आपण पुढे डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस बद्दल आपण आता पाहूया की ऍडमिशन कशा प्रकारे केलं जातं. तर मित्रांनो, याचं ऍडमिशन ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने केलं जातं. आता याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे कॉलेजेस तुम्हाला पाहायला भेटतात जो हा कोर्स ऑफर करतात. एक असतं रेग्युलर आणि दुसरं असतं डिस्टन्स. रेग्युलर जर तुम्हाला खूप सिरियसली हा कोर्स जर म्हणजे एक अभ्यासायचा आहे, कारण इकॉनॉमिक्स आहे, बँकिंग सेक्टर असेल किंवा फायनान्स सेक्टर असेल किंवा ज्या मोठ्या इंडस्ट्रीज असतात त्याबद्दलचा अभ्यास. आता इकॉनॉमी म्हणलं तर खूप हार्ड विषय असतो. त्याच ॲज वेल ॲज तुम्ही याच्यामध्ये अभ्यास केला तर खूप मोठं जे एक प्रकारे अचिवेबल थिंग्स आहेत ते तुम्हाला करता येतात. आपण त्या पुढे डिस्कस करणार आहोत. तर असे विद्यार्थी तुम्ही असाल तर नक्की याच्यामध्ये तुम्ही करिअर जोडलं पाहिजे किंवा तुम्हाला स्वतःशी याच्याशी जोडलं पाहिजे. आता याच्यामध्ये जर पाहिलं गेलं ऍडमिशन प्रोसेस, आपला मेन मुद्दा तो आहे. त्या ऍडमिशन प्रोसेस तुम्ही ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन करू शकता. दरवर्षीच्या मिडमध्ये याचे नोटिफिकेशन निघतात. खूप सारे कॉलेजेस आहेत जिथे रेग्युलर कोर्स करू शकता. मग ते पुणे, मुंबई या ठिकाणी अवेलेबल आहेत. पुण्यामध्ये गरवारे कॉलेज आहे, SP कॉलेज आहे, फर्ग्युसन कॉलेज आहे. मुंबईमध्ये सुद्धा इग्नू कॉलेज आहे, ॲज वेल ॲज YCMU सगळ्याबद्दल ऐकलं असेल तुम्ही, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी. तर इथे सुद्धा हा कोर्स डिस्टन्समध्ये अवेलेबल असतो, पण ते तुम्हाला बघावा लागेल. ॲज वेल ॲज तुम्हाला याच्याशी जे आहे नोटिफिकेशनशी नेहमी स्टे अलर्ट राहावं लागेल. आणि अलर्ट राहिल्यानंतरच तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू तुम्ही ऍडमिशन करू शकता. पण पाहिलं गेलं तर ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ऍडमिशन करू शकता. तर मित्रांनो, आपण याचा कालावधी आता पाहूया. तर याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो. याच्या आधीच आपण डिस्कस केलेला आहे की रेग्युलर ॲज वेल ॲज डिस्टन्स मध्ये तुम्ही हा कोर्स पूर्ण करू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला दरवर्षी 2 सेमिस्टर असे 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. तुम्हाला याची एक्झाम द्यावी लागते. आता जे काही कॉलेजेस जे डिस्टन्स मध्ये हा कोर्स प्रोव्हाइड करतात तिथं इयरली एक्झाम होते. काही ठिकाणी जे रेग्युलर करतात तिथे तुम्हाला सेमिस्टर वाईज एक्झाम द्यावी लागते. पण नो मॅटर व्हॉट तुम्हाला 3 वर्ष जे आहे ते कम्प्लीट करावे लागतात. 3 वर्ष कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला हे डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते, जे तुम्ही फर्दर स्टडीज किंवा कुठेही जॉब मिळवण्यासाठी यूज करू शकता. मित्रांनो, आपण कालावधी तर पाहिलेला आहे. आता ह्या 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयाचा अभ्यास करावा लागतो हे विषय पाहिल्यानंतर तुम्हाला या कोर्स बद्दल जे आहे ते पूर्ण नॉलेज मिळून जाईल. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिकल मेथड्स ऑफ इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक थिअरी, इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक्स, फायनान्शियल सिस्टीम, हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स, इकॉनॉमेट्रिक्स, डेव्हलपमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड इन इंडिया, इकॉनॉमी अँड सोसायटी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया, डेव्हलपमेंट थिअरी, फायनान्शियल मार्केट्स, फायनान्शियल इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्स ऑफ द सोसायटी. अशा प्रकारचे बरेच विषय तुम्हाला इकॉनॉमिक्सशी रिलेटेडच याच्यामध्ये जे आहे ते अभ्यासायला मिळतात.
आता इकॉनॉमीची थेरी काय, जसं दादाभाई नौरोजी यांनी इकॉनॉमीची थेरी सांगितलेली आहे. इकॉनॉमी थेरी काय, इकॉनॉमी किती इम्पॉर्टंट आहे, त्याचा अभ्यास किती इम्पॉर्टंट आहे, भारताची जीडीपी काय, जीडीपी पर कॅपिटा काय असतं, तर हे सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतो. या 3 वर्षामध्ये असे जे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला वाचायला मिळतात. आता प्रत्येक वर्षात कोणकोणते विषय असतात, सेकंड इयरला कोणते, थर्ड इयरला कोणते, हे जर तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये मी ती प्रोव्हाइड केलेलं आहे. पर इयरनुसार कोणकोणते सब्जेक्ट आहेत तिथे तुम्ही रीड करू शकता. आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये संधी ज्या आहेत ती फायनान्शियल सेक्टरमध्ये अवेलेबल आहेत, कारण हा BA इन इकॉनॉमिक्स आहे. तर तुम्ही बँकर बनू शकता किंवा अनालिसिस बनू शकता किंवा स्टॉक ब्रोकर सुद्धा बनू शकता. खूप साऱ्या जॉब या सेक्टरमध्ये अवेलेबल आहेत. ॲज वेल ॲज तुम्ही जर पाहिलं गेलं तर प्रोफेसर किंवा टीचर सुद्धा बनू शकता. खूप सारे कॉलेजेस असतात, तिथं हा कोर्स केल्यानंतर तुम्ही ॲज अ टीचर किंवा ॲज अ लेक्चरर म्हणून प्रोफेशन जे आहे ते चूज करू शकता. पण गव्हर्नमेंट सेक्टरचं काय, तर बघा हा डिग्रीच्या माध्यमातून तुम्ही गव्हर्नमेंटच्या कोणत्याही जे एक्झाम्स असतात, जे ग्रॅज्युएट लेवलचे एक्झाम्स असतात, लाईक MPSC UPSC याचं सुद्धा प्रिपरेशन करू शकता. त्यामध्ये सुद्धा इकॉनॉमिक एक मोठा पार्ट आहे किंवा एक विषय आहे जो की इम्पॉर्टंट असतो. तर तुम्हाला खूप सोपा जाऊ शकतो किंवा त्याचं प्रिपरेशन तुम्ही करून एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉबही मिळू शकता. किंवा पुढे तुम्ही MA सुद्धा करू शकता, हायर स्टडीजसाठी जाऊ शकता. मग तिथं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, PhD असेल, अशा प्रकारचं जे हायर एज्युकेशन आहे ते सुद्धा अचीव्ह करू शकता. तर याच्यामध्ये करिअरच्या संधी ज्या आहेत त्या खूप सारे अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडला पाहिजे. तर जर तुमचा जो इंटरेस्ट आहे तो इकॉनॉमीमध्ये असेल, इकॉनॉमी, वेल्थ काय, ड्रेन काय, ह्या सर्व थेरी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील, बँकर बनायचं असेल किंवा अनालिस्ट बनायचं असेल, स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल की हे सगळं इकॉनॉमी वर्क कशी करते, जगाचा जे इकॉनॉमी आहे ती कशी काम करते, भारताची इकॉनॉमी, जीडीपी काय, जीडीपी पर कॅपिटा इन्कम काय असते, कशा प्रकारे ते कॅल्क्युलेट केली जाते, या विषयामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की तुम्ही हा कोर्स चूज करायला पाहिजे. ॲज वेल ॲज तुम्हाला डिस्टन्समध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. तुम्ही हा कोर्स निवडून जे गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन सुद्धा करू शकता, गव्हर्नमेंट डिसेंट जॉब सुद्धा मिळू शकता किंवा तुम्हाला हायर स्टडीज सुद्धा तुम्हाला करता येतात. तर ह्याच्यामध्ये संधी खूप साऱ्या आहेत. ॲज वेल ॲज जर इंटरेस्ट पाहायला गेला तर या व्यतिरिक्त तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही इतर जे BA चे कोर्स आहेत त्याच्याबद्दल जे आहे कन्सिडरेशन जे आहे किंवा कन्सिडर करू शकता स्वतःसाठी. पण जर तुम्हाला इकॉनॉमीमध्ये जर इंटरेस्ट असेल तर हा कोर्स जे आहे ते चूज करू शकता. मित्रांनो, याच्याबद्दल जर तुम्हाला काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. याचे कॉलेजेस, त्यांची फी, त्याचबरोबर याचा पूर्ण सिलेबस, जॉब प्रोफाईल, किती पॅकेज मिळू शकतं, किती सॅलरी मिळू शकते, हे सर्व डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही याच्याबद्दल रीड करू शकता. आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा विसरू नका. या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओसाठी आमची इतरही चॅनल तुम्ही होम सेक्शनमधून पाहू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.